सर्वांना नमस्कार. सगळ्यांना आपण भरपूर संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर उपस्थित आमचे आदरणीय आदरस्थान उमेश जंगमस्वामी, त्यानंतर भारतीय अन्न मंडळाचे सदस्य दीपक तांबे साहेब, आमचे आम्हाला वेळोवेळी सगळीकडे सहकार्य करणारी दोन व्यक्ती आहेत. त्याच्यामध्ये अकबरभाई तिकडे बसले आणि आमचे बबनदादा इकडे बसले, असे आमचे बबन गावडे साहेब. तसेच महिला राष्ट्रीय उपाध्यक्षा मग अशी बोलत होते त्या की ट्रेन डायरेक्ट अंधेरीला सुटली आणि मग डायरेक्ट बोरिवलीला गेली न धावताच, त्या आमच्या श्रद्धा सुर्वे मॅडम. तसेच ज्यांना खरोखर म्हणजे कधीही इच्छा नव्हती की मला कुठलं पद मिळेल, मला काहीतरी मिळेल, मी काहीतरी काम करेन, पण निस्वार्थी मनामध्ये भाव असला की यश पाठी लागून येतं आपल्या. तसं आत्ताच त्यांना महाराष्ट्र शासनाचा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली, अशी नीलमताई जंगम. आणि दुसऱ्या पावसाने अगोदरची नियुक्ती झाली ती लोककल्याणच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या ग्राहक परिषदेवर त्यांची नियुक्ती झाली आणि पहिल्याच टप्प्यात झाली, असे आमच्या नीलमताई. त्यानंतर आमचे संपर्क प्रमुख गणेश साहेब, त्यांनी मगाशी बरीच गोष्टी सांगितली, तिकडे गेले आणखी वेळ लागला. त्यानंतर ज्यांची दुसरी एक नियुक्त झालेले आमचे पदाधिकारी आहेत ते संदीप वायकर साहेब आहेत. आपल्या समोर बसलेत आमचे व्यासपीठ आम्हाला कमी पडायला लागलेलं आहे सगळ्यांना, कारण का कुठल्याही व्यासपीठावर आम्हाला 50च्या वरती जागा असतील तरच आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना बसवू शकतो. असे आमचे उपाध्यक्ष आहेत गव्हाणकर काका, त्यांची पण आपल्या महाराष्ट्र शासनाच्या कमिटीवर निवड झाले. तसेच त्यांचे चिरंजीव अभि गव्हाणकर पाटील, त्यांचीही शासनाच्या कमिटीवर निवड झाली. शाखा प्रमुख निलेपर्लेचे शाखा प्रमुख निलेश दादा, आमचे विजेताई समोर बसले, मुंबईचे अध्यक्षा जोशी मॅडम समोर बसलेले आहेत, उपाध्यक्ष पंडित मॅडम आहेत, आमच्या मेन या कार्यक्रमाच्या आयोजकपणे मिनालीताई आहे, सर्व उपस्थित सर्व आमचे उदय सालियन साहेब आहेत. तेलंगे साहेबांची लवकरच पुढे निवड होईल. त्यानंतर आमचे महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहेत सिराज पाठी जाऊन गेले, कारण हे आमचे मुख्य पदाधिकारी आहेत, पण ते वेळेप्रसंगी काय करतात, कुठे मिळेल जागा तिथे बसतात, व्यासपीठावर बसत नाही. मागासवर्गीय कल्याण मंडळाचे अध्यक्ष आहेत बाबाजी ननावरे. त्यानंतर आणखीन एक माझा खास माणूस ज्याच्यासाठी मी धडपडतोय पण अजून काही यश येत नाही, आता कैलास आहे पाठी बसला आहे, कैलास चौगुले. खरोखर यांना काहीतरी मिळायला पाहिजे अशी मनात इच्छा आहे, पण सगळे एकाच वेळेला यशस्वी होत असं नाही. आता या टप्प्यात उदयजींचा पण नंबर झाला असता, लागला असता, परंतु ते मराठीचं सर्टिफिकेट आडवं आलं आणि बिचारे ह्याच्यातून राहिले ते. परंतु असं होणार काय माहिती आहे, काही गोष्टी आहेत त्याला आपण मार्ग काढू, पण पुढचे सुद्धा आहेत एवढे काही झालेले आहेत निवड ज्यांची, त्याच्यापेक्षा काही बाकी जे आहेत ते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये ज्यांचे अर्ज आता पात्रतेत आहेत त्याच्यामध्ये आहेत श्रद्धा सुर्वे, त्यानंतर प्रभाकर मांडवकर, दीपक मोहिते, प्रफुल्ल कांबळे, त्यानंतर अनिता जोशी, प्रसाद बने, हितेश सोनी, सिराज शेख, बाबाजी ननावरे, लाजर बल्ला, नरेंद्र कंडुटकर, विजेता परब आणि उमेश जगम. एवढी नावं आता प्रोसेसमध्ये आहेत, झालेली नाही. आता या लवकरच यांची देखील निवड होणार आहे, परंतु विजेताताईची निवड होणार नाही, कारण का ती मला सर्टिफिकेटच देते ते आता समोर बोलल्यानंतर, कारण का ही मला नंतर ओळख आली तर मी क्लिअर करतो, कारण का मागं गणित आहे तुम्हाला आणि मला त्रास आहे, कोण आल्यानंतर उत्तर द्यायला आपल्याला लागणार आहे की नाही, तो त्रास मी आज बंद करतोय, विचारू नकोस, कारण का सर्टिफिकेट पाहिजे. लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या बाबतीत आता सगळ्यांनी आपल्या बऱ्याच जणांनी असे गुणगान गायले. लोककल्याण 19 मे 1900 किती साली झाली, 19 साली झाली, सॉरी 2019 साली झाली, 5 वर्ष पूर्ण झाली संस्थेला. पिलसे साहेब पण चांगलं सूत्रसंचालन करतायत, आपल्याकडे एक एक जण तयार होतोय आणि मला एक जोडीदार मिळाला तांबे साहेबांच्या रूपाने.
कारण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय माहिती आहे, विचार मांडणं आणि त्या मांडण्यामधून लोकांपर्यंत पोहोचणं, ही जी काही धारा एक मधली आहे ती नीट पोचावी लागते. मी आता व्यासपीठावरती उभं राहून मी बोलेन, पण तुमच्यापर्यंत काही पोहोचलंच नाही तर त्या बोलण्याचा काही उपयोग नाही. म्हणजे आपण आलो काय आणि गेलो काय. काही ठिकाणी आपण बघा, कधी कधी आपण निघतो, बाजारात जातो आणि मग सगळं असं बघून परत घरी येतो. का? तसं महाग होतं सगळं, घेण्यासारखंच नाही काय. खरोखर बाजारात घेण्यासारखं नसतं का? खरोखर सांगा, नसतं का? पण आपल्या मनाला जर पटलं नाही तर त्या बाजारात घेण्यासारखं काही नसतं. तसं विचारांमध्ये ताकद पाहिजे. जो समोरचा माणूस विचार व्यक्त करतोय ते आपल्यापर्यंत पोहोचतायत का? आपल्यापर्यंत पोहोचले तर ठीक, नाही पोहोचले तर त्याच्यामध्ये काही दम नाही. माझं म्हणणं, लोककल्याणच्या बाबतीत सगळेजण बोलतात लोककल्याण पाहिजे, लोककल्याण पाहिजे. मग या अगोदर संस्था नव्हत्या का? होत्या. तुम्हाला माहिती आहे, राज्याचे फॉर्म तपासले गेले, 190 फॉर्म राज्यामध्ये बनेसाहेब आले आणि राज्याचे जेव्हा फॉर्मची तपासणी झाली त्यावेळेला फक्त सगळे मिळून 26 शिल्लक राहिले सर. मग 190 फॉर्म आल्यानंतर 26च राहतात म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये कमी होतं सगळ्या. मग 26 जणांना पुन्हा नोटीस काढल्या राज्याने. आता 26 जणांना नोटीस काढल्याच्या नंतर जेव्हा पुन्हा कागदपत्र देण्याची वेळ आली, कारण का बघा कशी फसवणूक असते, ती ऑनलाईन होते. ते जे दाखल झाले ते ऑनलाईन होते. ऑनलाईन मध्ये भरपूर फसवलं. नंतर ऑफलाईन मागवल्यानंतर किती राहिले? 26 राहिले. मग 26 मध्ये पासून काही लोकांनी असं केलं की फसवणूक करायचा प्रयत्न केला. मग 26 मध्ये माझा एकच अर्ज मान्य झाला, 3 अर्ज आमचे प्रोसेस नाही, बाकी सगळे परत अपात्र झाले. म्हणजे काय की आपण आपलं कामकाज योग्य दिशेने नेतोय. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला आपले सदस्य निवडून येतात, या मुंबईमध्ये दुसरा कोण येतच नाही आहे लोककल्याण शिवाय. सगळ्यांनी फॉर्म भरले, सगळ्यांचे पास झाले. आता कोण आहेत? आता 8 जे आपण पत्र वाटणार आहोत ते कोण आहेत? लोककल्याण मधून नियुक्त झालेले सदस्य. आता तुम्हाला वाचून दाखवले, हे भविष्यात जे येणार आहेत त्या टीम मध्ये ते कोण आहेत? लोककल्याणचे. मग कोणच नाही का मुंबईमध्ये? तर मला सांगावं असं वाटतं, या मुंबईची बाजू घेणारा जर कोण शिल्लक संस्था असेल तर एकमेव लोककल्याण, जे स्वामींचा पटवून दिलं पाहिजे. एकमेव का? लोकांजवळ भरपूर संस्था आहेत. किती संस्था आहेत? 1,26,000 संस्था आहेत साहेब. आणि 1,26,000 मधल्या कार्यरत संस्था किती? तर फक्त 3. काय आकडा आहे बघा घेण्यासारखा. ग्राहक संस्था लोकांचं ग्राहक कल्याण करतात, ग्राहकांचं कल्याण करतात, ग्राहकांना न्याय मिळवून देतात. पण कसं? न्यायालय आहे पण तिथपर्यंत कधी कुठली संस्था पोहोचली नाही. आम्ही 5,500 केसेस त्या संस्थेपर्यंत नेऊन पोहोचवल्या. 5,500 केसेस म्हणजे खूप झालं की एवढं सोपं. या मला वाटतं पुढच्या 15-20 वर्षात सुद्धा ते पूर्ण होणं कठीण होईल. पण निर्णयाची सुद्धा तेवढीच आहे. त्याच्या आपसातले तडजोडनामे सुद्धा तेवढेच आहेत. त्याच्यातून बऱ्याच लोकांचे पैसे मिळाले, अनेक लोकांना त्यांची झालेली नुकसानी मिळाली, अनेक लोकांना काही इन्शुरन्स सारख्या कंपन्या पैसे देत नाहीत. तुम्हाला बघा सरळ सरळ बनवतात. रोज तुमच्याकडे एक ऍड येते की स्टार इन्शुरन्स, रिलायन्स अमकं इन्शुरन्स तमकं 470 रुपये पर मंथ. हे खरोखर सगळं आहे. पण ज्या दिवशी तुमची नुकसानी होते आणि तुम्ही क्लेम मागायला जातात त्या दिवशी त्यांचे कायदे ते लागू करतात. आणि त्यांचे कायदे लागू झाले की तुमचा क्लेम फसतो. मग तिथं मदत कोण करत असेल तर ग्राहक संस्था मदत करते की तुम्ही फसवलं, तुम्ही पॉलिसी दिली पण पॉलिसी देऊन फसवलं, त्याच्यामुळे तुमच्यावर का काय कारवाई होऊ नये. तर त्यासाठी हा एक आम जनता आणि सरकारमधला दुवा म्हणजे जिल्हा ग्राहक परिषद. त्या परिषदेवर गेलेल्या व्यक्तीला खूप मोठं काम आहे. या रेशनिंगचं आता सांगितलं तर प्रत्येक ठिकाणी रेशनिंग मध्ये कितीतरी उलाढाले आहेत. मी मगाशी गाडीत येताना तांबे साहेबांना सांगितलं, एका माणसाजवळ 6 डंपर आहेत, 2 जेसीबी आहेत, राहायला 3 माळ्याचा बंगला आहे, पण 2 रेशन कार्ड दारिद्र्य रेषेची घरात आहेत. संयुक्त होतच ना काय आहे. आणि मग खरोखर गरीब आहे त्याला लाभ नाही. आम्ही आता हे उलटून टाकणार आहोत, तुम्हाला सांगून ठेवतो. लोक कल्याणच्या माध्यमातून ही सिस्टीम देशाला करायला लावणार. तांबे साहेब बरोबर त्या मंडळावर आहेत आणि आता आम्ही त्याचा पत्र व्यवहार करायचा आज ठरवलाय की खरोखर जो गरीब आहे त्यालाच ते धान्य फुकटचं मिळालं पाहिजे. अरे ज्याच्या घरात महिन्याला 2-2, 4-4 लाख रुपये येत आहेत तो माणूस फुकटचं धान्य घेतो, सरकारने दिलेली 100 रुपयाची साडी घेतो. काय लायकी ठेवून बसलेत लोक. अरे द्या ना, खरोखर हिंमतवान व्हा.
माझं म्हणणं, मनामध्ये विचार करा आणि खरोखर गरीब लोकांचं जर तुम्हाला काम करायचं असेल तर ते ग्राहक संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला करता येईल. कारण का ही एक प्रकारची सेवा आहे. कोण पैसे कोणाकडे मागत असेल तर आमचा फोन नंबर त्याच्यासाठी आहे. तुम्ही आम्हाला फोन करा. लोक कल्याणच्या कुठल्याच व्यक्तीला तुम्ही पैसे देऊ नका. आणि ज्याला असा काही खोटा कारोबार करायचा असेल त्यांनी आमच्यामध्ये येऊच नका. हा माझा पहिला मुद्दा आहे. आणि मी सगळ्या मीटिंगमध्ये सांगतो, तुम्हाला जरी मीटिंगला बोलवलेलं असलं, तुम्ही मनापासून सभासद व्हायचं असेल आणि मनापासून काम करायचं असेल तरच या. नाहीतर जेवढी नका, माझी मना आहे. मला काय असतं, घरात जर बसून खाणार असेल ना तर सगळे त्याला टोनपे देतात, बरोबर की नाही? आहे की नाही? एक जर घरात बसून माणूस खात असेल आणि बाकीचे कमवत असतील तर त्याला टोनपे मिळतात बसून खाणाऱ्याला. पण तो पोटभर जेवतो, माहिती आहे की नाही? कारण त्याच्यासारखा जेवणारा धीट कोण नाही. का? टोनपेच खायचे आहेत ना, कितीतरी खाऊ पण बसून खाऊ. आपल्याकडे चालणार नाही. आपल्याकडे टोनपे द्यायला पण कोण नाही आणि घ्यायला पण कोण नाही. माझं म्हणणं, तूच काम करायचंय, तूच करायचंय आणि तू करता करता त्याच्यातून फायदा सुद्धा तूच मिळवायचा आहे. मिळव ना. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? मी तर सगळ्यात अध्यक्ष, वेगळा अध्यक्ष आहे. मी असं नाही बाकीच्या सांगत नाही मला भेटायला या, मग माझ्यानंतर माझ्याशी बोला, मग मला पटलं तर. मला राजा व्हायचं नाही, तुम्हाला सांगून ठेवतो. ज्याला राजा व्हायचं असेल ना तो हे सगळ्या सिस्टीम करतो. का? तर माझ्या पायाला हात लावल्याशिवाय पुढे जायचं नाही. माझ्या पायाला हात लावल्याशिवाय पुढे जायचं नाही. बाबा रे, ही सिस्टीम नको. आपण माणूस आहोत. आपल्याला या जगात किती दिवस राहायचंय? आपण या जगाचे पाहुणे आहोत. आपल्याला किती दिवस राहायचं आहे कोणालाही माहिती नाही. ते जर माहिती असतं तर माणसानं आपणच कमवला नसतं आणि शेवटच्या दिवशी उन्हा संपवून निघून गेला असता. पोराटोरांना, पोराबाळांना काही शिल्लक ठेवला नसतं. बरोबर आहे की नाही? पटतंय की नाही? पण तो शिक्का नाहीये आपल्यावर. परमेश्वराने सगळं दिलं पण तो एक शिक्का नाही दिला की तुझं 55, तू 60, तू 70 एवढा शिक्का बाकी त्यानं आपल्या हातात ठेवले. तो मारत नाही. मग आपण जीवनामध्ये जिथपर्यंत आहोत तिथपर्यंत सत्कर्म करायचं म्हटलं तर माझ्या हातून मी या जगात उत्पन्न झालोय. बरे, जन्माला येताना मी गरीब होतो पण माझं म्हणणं, मरताना तरी आपण गरीब असू नये एवढी तरी माझी एक इच्छा आहे. आपण जाणार आहे, आपण एक दिवशी या जगाचा निरोप घेणारच आहे. कोण अमर होऊन आला नाही. पण या जगात आलो कशाला? त्याची जर ओळख ठेवायची असेल, काळ निघून जातो पण कीर्ती मागे राहते. आज तुम्ही जे केलेलं कर्म आहे ते तुम्हाला पुढच्या जीवनात जर चांगलं केलेलं असेल तर लोक नावं घेतील, वाईट केलं असेल तर रोज चुकतील नावावर. दोन गोष्टी आहेत की नाही? आम्ही काय सगळं करतो ते बरोबरच आहे असं नाही. आम्हाला नाही चटके, आमच्यावर नाही कारवाई होत. बघा, आमच्यावर कारवाई होते. माझ्यावर एकाने केलं, मी तुझी बदनामी करीन. ठीक आहे ना, कर ना बाबा. मी त्याला असं सांगितलं होतं की उद्यापासून कर. तुम्ही ऐकलं असं नाही. आताच थोड्या दिवसापूर्वी एक प्रकरण झालं. मला सांगितलं मी तुमची एवढी बदनामी करीन. म्हटलं बाबा, काम असं वरती नेऊन ठेवलेलं आहे की तुझी बदनामी खालून जरी शिडी लावायला सुरुवात केलीस तरी सुद्धा ती पुरी होणार नाही. कारण का आम्ही लोकांचं सत्कर्म करतोय, तिथे बदनामीला थारा नाही. तुला करायची असेल पण परमेश्वर झोपलेला नसतो, सांगून ठेवतो तुम्हाला. आमचा त्याच्यावर विश्वास आहे. जसं एखादं कर्ज काढलं की व्याज झोपत नाही. सगळ्यांना माहिती आहे का? रात्री 12 वाजले की चे, रात्री 12 वाजलं की व्याज चे, ते झोपत नाही तुम्ही फेडेपर्यंत. तसं परमेश्वर ज्या दिवशी आपल्याला जन्माला घातलं तिथपासून झोपत नाही. तो बरोबर आपला पाठपुरावा करत असतो. तुम्ही किती चांगलं करता, किती वाईट करता. एखाद्याला वाटतं मी करतोय ना, अरे कोण बघतोय? अरे पडद्याआड केलेली कामं जर भगवंताला दिसली नाही तर उपयोग काय त्याचा? अनेक खोटी कामं तुम्ही करा पण त्याचा उगम कधीतरी पुढे झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच्यातून काय गरज आहे मला सांगा? पहिल्या जेव्हा आता सगळे आपण अशा बंगल्यात, हॉलमध्ये, म्हणजे पहिल्या ते अशी कवाडी लावायची अशी घरं होती, जुनी मातीची घरं होती, दिंड्याची घरं होती. उभी करायला माती तयार करायची, त्याला दरवाजा नाही, काय नाही. त्या घरात काय होतं हो? मटकी होती अन्न शिजवायसाठी. काय भांडी नव्हती. या भांड्यांचं नंतर आलं बघा. ह्या 50 वर्षात ती म्हणजे काही नव्हती. त्या झोपडीला दरवाजा नव्हता कारण का चोरी करण्यासारखं आतमध्ये काही नव्हतं. दरवाजा नसण्याचं कारण काय आहे? चोरी करायला आतमध्ये आहेच नाही. गेला आतमध्ये तर काय घेणार? एखादं मडकं घेऊन जाईल, बरोबर की नाही? फोडून टाकी. दुसरं काय करणार त्याच्यामध्ये? काही करू शकत नाही. तेव्हा लोक बिनधास्त होती. मग त्याच्यातून काही ठिकाणी मग भांडी यायला लागली. मग ज्याच्याकडे भांडी आली त्याच्या चोऱ्या व्हायला लागल्या. मग चांगली घरं बनायला लागली. मग चांगले दरवाजे बनायला लागले. मग दरवाजे असे बांधून ठेवायचे. तेव्हा लोकांच्या आणखी चोऱ्या वाढल्या. मग पैसे आले, मग चोऱ्या वाढल्या आणि मग काय त्याला कुलप आली. जन्म कसा झाला सगळ्याचा? या सृष्टीवर प्रत्येक गोष्ट कशी आली
तर जसे जसे अपघात झाले तशा तशा वस्तूंच्या निर्मिती झाल्या. मग ते टाळेवाली चावी आली ताई बरोबर, आता लॅचवाली आली, आता दुसरी बंद केली की आपणच बंद, आणि इकडून बटन दाबलं की आपणच उघडी, नवीन नवीन टाळी आली. बाबा कोणाला जमलं नाही, हे ह्या सृष्टीवर तयार झालं, याच्यात जर भगवंताचा अंश नसतो तर तयार झालं असतं. हा सगळ्याचा सूत्रधार कोण आहे? हे सगळं होऊ दे म्हणून म्हणणारा तोच आहे, पण एक दिवशी त्याच टाळ्यात गुंतवणारा पण कोण आहे? तोच आहे. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की टाळ्याचं उदाहरण तुम्हाला एवढ्यासाठीच दिलं की अशा जेव्हा घटना घडू लागल्या, असे जेव्हा प्रसंग लोकांवर येऊ लागले, तेव्हा सरकारनेच संस्था काढल्या का? तर आता सरकारला झेपत नाही ग्राहकांचं संरक्षण करणं. दुकानदार फसू लागला, व्यापारी फसू लागला, दूधवाला फसू लागला, कोण फसवत नाही? सगळेच फसवतात, सगळे फसवतात. एक छोटस उदाहरण सांगतो. आपण कोलगेट कंपनीचं हे बघितलेलं आहे, अर्ध्या ग्राम साठी सुद्धा त्यांना दंड झाला. मी मागे उदाहरण सांगितलं होतं, ती टूप 49 आणि 50 मध्ये जंप करते, पण अर्ध्या ग्रामचा जेव्हा हिशेब झाला साहेब, तेव्हा ते 550 किलो झालं. म्हणजे किती बॅच काढली होती, किती कोटीची बॅच काढली होती. आपण म्हणतो आपण अर्धा ग्राम. आता इथं बसलेले आहेत 70-80 माणसं. विचार करायला पाहिजे, आपण जे बोलतोय ते 70-80 माणसापर्यंत पोहोचतंय. त्या माणसाने स्वतः विचार करायला पाहिजे की माझा काहीतरी भाग आहे. आम्हाला मी सांगतो सगळ्यांना, आता सभासद वर्गणी ही एक लीगल प्रोसेस आहे. तुम्ही बँकेत गेलात, खातं काढलं तर तुम्हाला खात्याच्या बँकेच्या नियमात 1000 रुपये भरावे लागतात, ते तुमचीच आहे. तुम्ही याच्यामध्ये आलात, पटेल सर मीटिंग चालू आहे, जरा थांबा. आता तुम्ही ग्राहक मध्ये आलात तर त्या याची फी 510 रुपये ही तुम्हाला भरावी लागेल. म्हणून मी सगळ्यांना का सांगतो, 510 तुमचे जात आहे तसे वाटत असतील तर तुम्ही मीटिंग ऐकून गप्प राहिलात आणि स्वतःचं भलं केलं तरी सुद्धा भरपूर आहे. त्याच्या पुढेही जाण्याची गरज नाही. स्वतः पुरतं वागलात तरी सुद्धा आज आमचा फायदा आहे. कारण का हे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपल्या हातात काय, मगाशी तांबे साहेबांनी सांगितलं, तुम्ही वस्तू खरेदी करता. अरे आपल्याकडे असं वाण्याकडे जायचं, व्यापाऱ्याकडे, त्यांना साखर दिली, घे टाकली पिशवीत, रवा दिला टाकला पिशवीत, गुळ दिला टाकला पिशवीत. झालं, सगळं झालं. कमी दिलं तरी चालेल आणि जास्त दिलं बघतो कोण? कारण का आपण मोबाईलवर, तो तिकडे वजन करायला, तो वजनात, आणि आपण मोबाईलवर. कुणी किती घेतलं ते माहितीये? घरात जाऊन जेव्हा पिशवीत टाकणार तेव्हा त्याच्यात कमी आलं जास्त आलं काही घेणं देणं नाही. का तर आता मोबाईलच एवढा जबरदस्त झालेला आहे की त्याच्याशिवाय लोक जेवत पण नाही. लहान मुलं तर अजिबात जेवत नाही. कारण का त्यांच्या पालकांना पहिले त्यांना मोबाईल देणार, ते चित्र बघणार, नंतर हे भरवणार, ते खाणार तर खाणार, नाही तर 2 तास त्याच्यातच काढणार. झालं काय हो, हे जग बदललं ना. या जगात काय सगळ्या रीतिरिवाज आहेत ते सगळे बदलत चालले. ठीक आहे, बदलत्या युगाचा सामना करायचा आपल्याला, पण तुम्ही कसा करणार? तुमच्यावर जर अन्याय झाला तर जाणार कुठे? तर ह्या अन्यायाला वाचवण्यासाठी ही ग्राहक संस्था आहे. 1986 साली हा कायदा भारताने अंमलात आणला आणि 2019 साठी मोदीजींनी त्याच्यामध्ये बदल केला. आज 2019 पर्यंत एक गुन्हा करणाऱ्याला सजा नव्हती. उदयभाई, सजा नव्हती. 2019 पर्यंत त्याचा तपास नाही व्हायचा. आता त्या गोष्टी अंमलात आल्या, त्याच्यामुळे 7 वर्षापर्यंत सजा. आता भीती वाटते, व्यापाऱ्याला सुद्धा भीती वाटते की आपल्याला कोणतरी कुठेतरी कचाट्यात पकडून घेईल. आता इथं जेवढे बसलेले आहेत त्यातले 4-5 लोक तरी किमान असतील की बिल्डरनी मला फसवलं सांगणार. किमान सांगतो, फक्त ते आता नाही सांगणार, नंतर सांगतील. स्वामींना फोन करतील, निलमताईनं करतील, आणखी कोणाला तरी करतील. बघा हातवर करतात. फसवणूक हा काय माहितीये, ऍडव्हान्स घ्यायचा. आपल्याकडे तर लय तक्रारी स्वामी यांच्याच आहे की बिल्डरने 3 लाख घेतले, 5 लाख घेतले, दिव्यात 400 लोकांना रूम देतो सांगितलं, एकाला पण दिला नाही, बिल्डर पळून गेला. सगळ्यांना 400 चेक दिले, सगळेजण चेक बँकेत टाकतात, परत काढतात, बँकेत टाकतात, परत पैसे काय खात्यावर येत नाही. खात्यात पैसेच नाहीत, त्याच्या कुठे येणार? मग ह्या कारवाया करा, मग 138 खाली कारवाई करा, अंक करा. तो आम्ही आपले सल्ले देतोय दिवसभर, रात्रभर, रात्रीपर्यंत. मला सांगितलं बने साहेबांनी की माझं घर या समोरच्या बिल्डिंग मध्ये, मी बसतो समोरच्या ऑफिस मध्ये, पण दिवसभरामध्ये जाता सुद्धा येत नाही. घरामध्ये जाता येत नाही. का जाता येत नाही? तर त्याचं कारण आपण जे रोध घेतलेला आहे, आपण एखादा निश्चय केलेला आहे, तो निश्चय आपला शेवटापर्यंत कसा जाईल याचा प्रयत्न मी करतोय. मला जास्त काही तुमच्याकडून अपेक्षाच नाही. मला माझ्या पोटासाठी नको. मी सांगतो उदयभाई, याची जी फी होती, मी जेव्हा ग्राहक संस्थेचा एका सदस्य झालो तेव्हा बबनभाई 25,000 रुपये भरून सदस्य झालो होतो. त्याला आज 30 वर्ष झाली.
जेव्हा माझ्याजवळ पैसे नव्हते तेव्हा 25,000 भरून या ग्राहक संस्थेमध्ये सभासद व्हायचं असेल तर सरकारी नियम होता त्यावेळेला की 25,000 रुपये भरून व्हायला लागायचं. माझ्याजवळ पुरावा आहे. अखिल भारतीय ग्राहक संस्थेमध्ये मी सदस्य झालो. पण ज्याच्या हाताखाली शिकलो त्यांच्याकडे 22 डिग्र्या होत्या. गजानन कुराटकर त्यांचं नाव होतं आणि 22 डिग्र्या स्वतः कोट घालून उभे राहायचे. स्वतः कोट घालून याच्यामध्ये हायकोर्टला उभे राहायचे. आज आम्ही जे सदस्य बघतोय ना, ज्या कमिटीवर, या कमिटीवर दिलं, त्या कमिटीवर दिलं, ह्या कमिटी आणणारा माणूस तो आहे. नागपूर लॉ कॉलेजचे ते प्रिन्सिपल होते. एवढ्या मोठ्या माणसाच्या हाताखाली शिकायला मिळालं. 25,000 वाया नाही गेले. 25,000 असे वसूल झाले की आज एवढे 25 लोक घडवण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी तयारी करावी. 25,000 वाया नाही गेले. 25,000पेक्षा जास्त ज्ञान त्यांनी आम्हाला दिलं. फक्त त्यांचं आता 52व्या वर्षी त्यांचं निधन झालं, कारण का ते एक व्यसनामध्ये जिथं गुंतले तिथे त्यांचं निधन झालं. नाही तर तो माणूस खऱ्या आज त्याची खरी या देशाला सुद्धा त्या माणसाची गरज होती. अशी व्यक्ती होती, जबरदस्त व्यक्तिमत्व. भांडायचे 2007 साली आमदार खासदारांच्या सगळ्या कमिट्या रद्द करा त्यांनी मागणी केली होती. आणि म्हणून आज 13 सालामध्ये ह्या ग्राहक परिषद मिळाली. याच्यामध्ये कोण आहे? ग्राहक संस्थांची 10 आहेत. 10 मागणी करणारा माणूस पण तेवढाच मजबूत होता की नाही. ग्राहक संस्थांची 10 आहेत. 2 व्यापारी आहे, 2 शेतकरी आहे, 2 डॉक्टर आहे, त्यानंतर 2 डॉक्टर आहे, त्यानंतर पेट्रोल पंप एजन्सीवाले आहेत, गॅस एजन्सीवाले त्याच्यामध्ये आहेत, 8 नगरसेवक आहेत. या कमिटीला एवढं महत्व आहे की सर्व प्रकारची कृषी उत्पन्न बाजार समितीचे 2 आहेत आणि ह्या सगळ्या 28 सदस्य बसले अशा प्रकारे निवडून येणार अशासकीय आणि 12 महसुली अधिकारी जे तुम्हाला कधीच भेटत नाही. भेटतात तुम्ही तालुक्यात गेला तहसीलदार भेटतो, बीडीओ भेटतो, उपजिल्हाधिकारी, डेप्युटी अप्पर जिल्हाधिकारी भेटतो, जिल्हाधिकारी भेटतो. कारण का जिल्हाधिकारी आपल्याला बसावंच लागतं. अध्यक्षत्व आहे या कमिटीचा. कलेक्टरला बसावंच लागतं, त्याशिवाय पर्याय नाही. IAS ऑफिसर भेटत नाही. पण मी सगळ्यांना सांगतोय, मी ज्या वेळेला रत्नागिरीत जातो तेव्हा आतमध्ये मीटिंग जर सुरू असेल तर मला वाटतं बाहेर 200 लोकांची मी आतमध्ये आहे म्हणून गर्दी असते. साहेब बघण्यासारखं चित्र असतं. आणि शेवटी मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो की माझ्या लोकांना बोलवा आणि त्यांना बोलवून प्रत्येकाला बोलायची संधी, असं सभागृह आहे त्यांना संधी देतो. का? मी कमिटीवर आहे. माझा उपयोग काय आहे? त्यांच्या समस्या त्या ऐकून घेणं. तुमच्याकडे निर्णय आज नसेल पण तुम्ही तो निर्णय दिला पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि मी आता सगळे जे निवडलेले आहेत मी त्यांची नावं त्यांना आज आपण इथं शासकीय पत्र देणार आहे. त्यांच्या नियुक्ती आहे त्याची पत्र या ठिकाणी आपण त्यांना देणार आहोत. पण त्यांना एक माझा सल्ला आहे की लोककल्याणचं नाव राखून जे करायचं आहे ते करा. कारण का तर तुमच्या समोर जे बसणारे सगळे अधिकारी आहेत त्यांना उलट सुलट बोलू नका. कारण का सर्व अधिकारी IAS अधिकारी आहेत, पोलीस कमिशनर आहेत. तुमच्या व्यथा मांडा, तुम्ही त्यांचे लाडके व्हा, तुम्ही त्यांच्या जवळचे व्हा. हा सदस्य आहे, चांगला आहे, तुम्ही त्याच्या कॅबिनवर तुम्ही गेला तर त्यांनी पटकन आत बोलवलं पाहिजे. नाहीतर आतून निरोप येता कामा नये बाहेर की त्यांना सांगा साहेब नाही बोलवत म्हणून, कामात आहेत म्हणून. असा निरोप कधी आपल्याला येईल असं काम करू नका. आपला आदर ठेवला पाहिजे. मी गेलो कलेक्टरच्या ऑफिसमध्ये तरी तो बाहेरून कार्ड द्यायच्या अगोदर जर का मी दिसलो तर साहेब मला वीरेंद्र सिंग आमचे कलेक्टर आहेत ते मला आत बोलवतो. मी मंत्रालयात गेलो, मी साहेबांना जर का दिसलो कुठे की इथं मी फिरतोय तर मला आज बोलवलं जातं. का? तर आम्ही यांचा मान शिल्लक ठेवलेला आहे. बरं त्यांनी चुकीची कामं करू देत, यांच्याकडनंच काम आपल्याला करून घ्यायचं आहे हे विसरता कामा नये. जर का ते नाराज झाले किंवा त्यांनी जर का असं म्हटलं नाही की आपण हे काम करणार नाही, तुमचं ते काम होणार नाही, तर तुमचं काम ते होणार नाही. पण त्यांनी म्हटलं नाही की या तुम्ही आपण विचार करू, तर ते झाल्याशिवाय राहणार नाही. मग कशाचं पण असू दे. अनेक रेशन कार्ड दुकानातून अनेक प्रॉब्लेम आहेत, अनेक ठिकाणी काळा बाजार आहे. काळा बाजाराचं तर आपल्या समोर उदाहरणच आहे. साहेबांनी काही गाड्या पकडल्या, धान्याच्या गाड्या पकडल्या, कितीतरी लोकांवरती कारवाई केली. माझं म्हणणं कारवाई करून त्यांनी कधी रुपयाला शिवले नाही. ते पोलिसांच्या ताब्यात त्यांना दिलं, ते पुढे निघून गेले. म्हणून आज नाव मोठं आहे आणि ते आमच्या बरोबर आहे. भेटले कसे? त्यांनी सांगितलं कसे भेटले ते. पण त्यांचाच एक प्रतिस्पर्धी त्यांनी ज्याला मोठा केला तोच माणूस चंद्रशेखर करजीवकर महाराष्ट्र राज्यामध्ये माझ्या समोर, त्यांचा फॉर्म माझ्या समोर होता. साहेब सांगितलं ना तुम्हाला, तो बाद होणार होता. मला माहिती आहे त्यांचा फॉर्म बाद होणार होता, तो झाला. पण याच माणसाचा माणूस तो, त्यांनी पण गेम केला होता कोकणामध्ये. त्यांचा आणखीन एक जोडीदार होता संतोष शेलार. सगळे आमचे हसतात, आमचे वायकर साहेब, संदीप साहेब, कारण त्यांना ही सगळी हिस्ट्री माहिती आहे.
म्हणजे कसं अडवल्या जातं, कसं समोरच्या माणसाला ब्लॉक केलं जातं, त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगितलं. आणखीन तुम्हाला काही गोष्टी मी सांगेन की ज्या झाडावरती आंबे लागतात ना, आंबे, ते सगळेच अलगद काढल्या जात नाही. काही जणांवरती जेव्हा आंबे लागले की दगड आले, बरोबर की नाही? वरती आंबा आहे तर खालून दगड मारणार. म्हणजे आंब्याने कितीही गोड आंबा दिला तरी सुद्धा त्याला दगड मारून घ्यावा लागतो. हा एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. घोडागाडी असते, घोडागाडी. घोड्याने किती चांगली गाडी ओढू दे, किती अगदी त्याला सांगितलं शिस्तीत जाऊ दे, पण त्याला चाबूक पडल्याशिवाय मालकाचा राहत नाही. अनेक गोष्टी आहेत ना या. त्याच्यामुळं निवडून आलेल्यांनी विचार करा की आपल्यावर कोण हे आसूड ओढणार नाही, आपण सरळ कसं जायचं, आपल्यावर कोण दगड मारणार नाही, याची सुद्धा काळजी कशी घ्यायची हे शिकलं पाहिजे. तुम्ही आम्ही किती मोठे कार्यकर्ते झालो, आपण किती मोठे कार्यकर्ते झालो तरी लोक आपल्याला नाव ठेवण्याशिवाय राहणार नाहीत. ताई, बरोबर की नाही? राहणार की नाही? आज दिनकरंकर व्यासपीठावर बोलतो, अरे काय बोलतो तो, हे म्हणणारे सुद्धा जन्माला आलेले आहेत. काय बोलतात? काही शाश्वत आहे तर काही नास्तिक आहे. काही जणांना नास्तिकता आवडते, त्यांना फक्त निंदा, त्यांच्या मुखामध्ये निंदा नाही, कोणाचं चांगलं करायचं आणि आपला स्वहिताचा धंदा. म्हणतात ना, कोणी निंदा कोणी वंदा, आपला स्वहिताचा धंदा. एकट्यानेच बसायचं, लोकांची मनं कलुषित करायची, त्यालाही आपल्या मार्गाला न्यायचा, असेही लोक आहेत. काही व्यसनी लोक आहेत, ते फक्त काय करतात माहितीये का, मुलाबाळांना व्यसन लावीपर्यंत ते बरोबर. एकदा त्याला व्यसन लागलं, तो मुलगा त्यांच्या बरोबर येऊन पोचला की त्याला रोज काय देतोयस ते विचारणार. बरं, त्यानं दिलं नाही की त्याला शिव्या घालणार. नादी लावणाऱ्या लोकांच्या नादी लागू नका, मुलाबाळांना सांभाळा. आज हे जग फसव आहे. या जगामध्ये जर आपला एक मुलगा वाया गेला तर आपलं आयुष्य संपलं म्हणून समजून जायचं. त्याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. कुटुंबाने, ग्राहक संस्था हे समजवते कसं वागायचं, कसं चालायचं, कसा न्याय करायचा, आपलं बोलणं कसं ठेवायचं. आपलं बोलणं चांगलं असलं पाहिजे, चालणं चांगलं असलं पाहिजे, व्यवहार चांगला असला पाहिजे. लोक तुम्हाला कुठेही अडवणार नाही. पण आपलं सगळंच घाणेरडं असेल तर ते गटारामधून वाटर ते केल्याशिवाय राहणार नाहीत. बरोबर ना? आणखी घाण टाकल्याशिवाय राहणार नाहीत. या अनेक गोष्टी आहेत, त्याचा अभ्यास आपण याच्यातून शिकतो. ग्राहक संस्थेला नियम आहेत. ग्राहक संस्था नियमात चालते, ती तिच्या नियमात चालणार. संस्थेचं एकदा ठरलेलं आहे, संस्थेची घटना ठरलेली आहे, संस्थेचे उद्देश ठरलेले आहेत. काय ठरलेले आहेत घटना, ध्येय आणि उद्देश? तर पहिलं फसवणूक होऊ नये, ही घटना आहे. आणि जर फसवणूक झाली तर त्याला न्याय मिळाला पाहिजे. का? तर फसवणूक झाल्यानंतर तुम्हाला रोज खेपा मारायला लागतात, ती पिळवणूक. फसवणुकीनंतर पिळवणूक येते. मग पिळवणूक ज्या ठिकाणी येते तिथे न्याय मागण्याची व्यवस्था असते, तिथं आपली ग्राहक संस्था काम करते. अनेक लोकांचे न्याय निर्णय आपण केलेले आहेत, पण ते मला सगळे सांगायचे तर ते लांब जावं लागतं. पण काही घटना अशा घडतात की आम्ही काही ठिकाणी हरलोय. त्याचं कारण असं आहे, मी सगळ्यांना सूचना देऊन ठेवतो, ऐकून ठेवा. आमचं हरण्याचं कारण असं आहे की जो सदस्य नाही, जो संस्थेचा सभासद नाही, त्याचं काम पुढे नेल्यामुळे ज्या दिवशी तिथे विचारले गेलं कोर्टामध्ये की हा तुमचा सभासद किती साली झाला, त्याची उत्तर आमच्याकडे नव्हती म्हणून आम्ही 3 केस हरलो. किती? एका हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या 3 केसेस फक्त हरलो, कारण आमचे सभासद नव्हते. बरं, ते मागणं सांगणं तयार करून दिलं. मागून जर का बॅक डेटेड केलेलं इकडे चालत नाही कोर्टाने आणि ग्राहक संस्थांना चालत नाही. जर चालते मागच्या तारखेने आपण तुला करून देऊया, इकडे मागची तारीख चालत नाही. बँकेची तारीख आज बंद झाली की उद्याची चालू होते की नाही? ग्राहक संस्थेची तारीख आज बंद झाली की उद्याच्या तारखेने सुरू. बॅक डेटेड काहीही नाही. त्याच्यामुळे ज्याला सभासद व्हायचं आहे त्यांनी वेळेत सभासद व्हा. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पुरस्कार आहेत, काम करणाऱ्याला पुरस्कार दिले जात आहेत, काम करणाऱ्याकडून आणखीन कामं चांगली कशी होतील त्यासाठी त्याला मार्गदर्शन आपण करतो. आता ही मार्गदर्शन शिबिर आहे. पण मार्गदर्शन शिबिर कशासाठी आवश्यक आहे? का ग्राहक संस्थेची आपल्याला गरज काय? तर माझं म्हणणं, आपल्याला जर चांगलं वागायचं असेल, आपला कोणाशी काही भांडणाचा व्यवहार नसेल, तर ग्राहक संस्थेची गरज काय? काय नाही, आपला कोण वादी नाही. ग्राहक संस्थेची गरज याच्यासाठी आहे प्रत्येकाला की तुम्ही जो खरेदी विक्री व्यवहार करता, तुमचे संबंधावरती नसतो,
तो एक व्यापारी तत्वावरती, जसं मगाशी यांनी सांगितलं आमच्या तांबे साहेबांनी, की खरेदी करणारा म्हणजे खरेदीदार आणि व्यापारी ते त्या बाजूनी असतात आणि ग्राहक एका बाजूने. एक बनवणारा असतो, एक विकणारा असतो, एक खरेदी करणारा असतो. यांच्यामध्ये सगळा घोटाळा आहे. आता हा घोटाळा काय आहे, तर तो जो जो बनवतो त्यांनी बनवलेली वस्तू 100 रुपये किमतीची आहे, तो 100 रुपये लिहितो त्याच्यावर, पण मुळात त्या वस्तूची किंमत किती आहे, 50 रुपये. नंतर तो 75 रुपयाला दुसऱ्या माणसाला देतो. कोणाला देतो, त्याच्या ब्रोकरला, म्हणजे त्याचा जो एजंट असेल, विक्री करणारा दुकानदार असेल, त्या दुकानदाराला तो देतो. तो दुकानदार तुम्हाला कितीला देतो, तर 100 रुपयाला देतो. वस्तूचा भाव किती झाला की नाही, डबल. मग आपण कसली गिऱ्हाईक आहोत, हेच काय. म्हणून ग्राहक कायद्यामध्ये म्हटलं जातं की चांगले ग्राहक बना, गिऱ्हाईक बनू नका. नाही तर आपल्याला सगळे गिऱ्हाईकच बनवतात, ग्राहक बनवत नाही. कारण का आपण सापडणारे ग्राहक आहेत. कारण ग्राहकांनी काय करायला पाहिजे, चांगला ग्राहक जो असेल तो पहिलं बिल मागतो. मग वाणे व्यापारी असू नाही तर कुठे स्टॅम्प मार दे. कारण का यांचे काटे तपासायसाठी काटे यंत्रणा आली. काटे तपासून त्याला बरोबर आहे की नाही ते काटे बघण्यात आले. आता इलेक्ट्रॉनिक्स काटे आले, त्याला तर सेटिंग आहे सगळं. तुम्ही बघा, तुम्ही जेव्हा 1 किलो खरेदी करता ते उदयभाई 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम असणार, म्हणजे असणार कमी असणारच. दादर मार्केटला 140 काटे एकाच वेळेला काय झाले होते, सेट केलेले होते. भाजी जातात, चांगली लोक भाजी घ्यायला जातात, चला भाजी स्वस्त भाजी हो, तिकडे 20 रुपये, आतमध्ये गेलं तर 40 रुपये. 40 रुपयाची भाजी तुम्हाला पूर्ण वजन देते आणि 20 रुपयाची भाजी तुमचं 150 ग्राम कमी करून देते आणि त्याचा दर्जा पण तेवढाच कमी असतो. मग आपण चांगलं का खायचं सोडलं, तर रस्त्यावर मिळू लागलं म्हणून चांगलं खायचं सोडून दिलं, आहे की नाही. आपल्यामध्ये आहे की नाही. आपण बाजारात कुठल्या जातो, स्टेशनच्या, कारण का तो स्वस्त बाजार. जीवनामध्ये 5-10 रुपये स्वस्त करून आतून जीवनाची वाट लावण्यापेक्षा, आतून आपल्याला त्रास करून घेण्यापेक्षा जीवनामध्ये चांगले पदार्थ खाणार, चांगलं कमवायचं, चांगलं खायचं. काही कोण तुम्हाला रोखणार नाही. बचवून ठेवलं तरी दिसेल की नाही आपल्याला कळणार नाही. उद्याचा भरोसा नाही, बरोबर की नाही. मग आपण वेळेला महत्व दिलं पाहिजे. एन्जॉय करा. या सगळ्याचं उत्तर काय आहे, एन्जॉय केला पाहिजे ना. काही लोक फक्त कुटुंबात, मी बघतो कुटुंबात सकाळची वेळ गेली, संध्याकाळची वेळ कशी आहे ते बघतात. गांगुर्डे साहेब बरोबर ना, हा तुम्ही मला दिसताय, तुम्ही असं नका सांगतो, माझं ध्यान आहे बरोबर. त्याच्यामुळं कसं आहे की सकाळची वेळ गेली की आपल्याला काय होतं, संध्याकाळची चिंता त्या घरी असते, संध्याकाळी काय करायचं. पण ह्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर सकाळचं आहे ते संध्याकाळपर्यंत पण पुरू शकतं, एवढं सुद्धा नियोजन होऊ शकतं. पण आपल्याकडे नियोजन नाही. काही लोक म्हणतात की आम्ही करतो, अरे पैसा आहे तो सगळंच करतो, पण ज्याच्याजवळ पैसा नाही त्याने काय करायचं. मी तर अतिशय गरिबीतनं शिकलोय. आज हे मला एवढं विरोध घेऊन मी धावतोय, फाटक्या पॅन्टी घालून 3 वर्ष शाळेत जायला लागलं. एवढी गरिबी गावात, पायात चप्पल नाही, 7 किलोमीटर चालायचं डांबरावर. नाही सोपं नाही हे. आम्ही कष्ट काढले, आम्हाला माहिती आहे. शाळेमध्ये आम्हाला 10 पैसे नव्हते त्यावेळेला, 2 पैसे, 10 पैसे 2 आणे असं त्यावेळेचा व्यवहार होता. 2 आणे जर असतील ना ताई, ऐकलंच का, तर ते 2 आण्याचे एवढे चणे मिळायचे, एवढे चणे. आता 10 रुपये तुम्ही दिलं तर मोजून 4 दाणे येतात. फरक आहे की नाही, बदललं की नाही सगळं, मोजून. चणे नाही बदलले, पैसा बदलला, पैसा बदलला. म्हणून काय केलं पाहिजे, पैशाची कमाई जास्त केली पाहिजे आणि योग्य पद्धतीने वहिवटला पाहिजे. काही लोक म्हणतात, काही मुलं सांगतात मला बिझनेस पण व्हायचा आहे, पण मला माझ्याकडे पैसे नाहीत ना. अरे कशाला नको ते करतो, तुला पैसे नाहीत तर बिझनेसमॅन होणार कसा. पैसे, बिझनेस करायचा झाला तर पैसा पाहिजे ना. तुझ्याजवळ जर पैसेच नाही तर बिझनेस कसा करणार. तो पहिला असं म्हणतो की मी लोन काढणार. त्यालाच बरोबर ना, तो सांगतो पहिलं मी लोन काढणार. बिझनेसला सुरुवात कुठून आहे, बिझनेसची सुरुवात कुठून आहे, व्याजापासून आहे. काय करणार, लोन काढणार. असा कोण जर बिझनेसमॅन होत असेल तर पालकांनी ध्यान ठेवा, त्याला सांगायचं तुला करायची तर नोकरी कर, नाही तर तुला फुकट खायला घालू, पण तुझा बिझनेस नको. कारण का विचार आहेत ना, कोणतरी सांगतो की नाही तू बिझनेसमॅन होऊ शकतोस रे, कोणतरी सांगतो.
आपल्याला पाहिजे ना, तो शिकायला पाहिजे की नाही तेवढं. अरे 10वी शिकलेली मुलं, काही पालक माझ्याकडे येतात, साहेब ह्याला लोन करून देता काय हो? कितीचं? 50 लाखाचं. अरे बापरे, तो शिकला किती? 10वी. व्यापार कसा करणार? तुम्हाला नाही, त्याची इच्छा आहे किराणा दुकान, म्हटलं 10 पैसे निघणार नाही. तो साखर विकली तर रुपया 2 रुपये, रवा विकला तर रुपया 2 रुपये, फायदा काय त्याचा? 50 लाखाचं व्याज 50,000 होईल जर असं साध्या पद्धतीने आपण गणित केलं आणि 12% 14% 16% केलं तर साधारणतः ते महिन्याला 2,000 होईल. तुझ्या किराणा माल किती तू विकणार आहेस, की जो गोण्याने विकणार आहेस? पहिले गिराईक मार्केट बघितलं पाहिजे की नाही? अरे लय बारीक विचार करावा लागतो ह्याच्यामध्ये. मी बिझनेसमॅन होणार. मग अशा लोकांना माझी सूचना आहे. तुम्हाला माहिती असेल अमेझॉन कंपनी बाहेर आहे मार्केटमध्ये. काय त्या कंपनीची किती दुकान आहेत हो? काय काय सगळं मिळतं त्याच्यावर, आहे की नाही? सगळं मिळतं की नाही? काही मिळतं नाही असं अमेझॉन मध्ये काय मिळत नाही असं नाही. तुम्ही नुसती ऑर्डर केली की 2-3 दिवसात माल तुमचा. बरोबर. किती दुकान आहे? एकही दुकान नाही. त्यांनी काय गुंतवलंय? पैसा गुंतवलाय नाही, त्यांनी बुद्धी गुंतवली. शिका सगळ्यांनी. काय गुंतवायचं? त्यांनी बुद्धी गुंतवली स्वतःची. आणि काय केलं? एक ऍप तयार केला. एक ऍप तयार केला, तो जगाला भारी पडला. जगात अमेझॉन झालं. आपल्याला तसलं काही सुचत नाही. मुला बाळांना सांगायचं, हे बघ हे मार्केट आहे सध्याचं, हे मार्केट काम करतं. तुम्हाला झोमॅटो माहितीये? गेल्या वर्षी झोमॅटोचा एक किती फायदा झाला त्याचा एक आलेख आला होता. किती एक झोमॅटोची हॉटेल हो, तुम्ही फोन केला, ऑर्डर केली की झोमॅटो मधून लगेच तुमच्याकडे पाहिजे ती वस्तू, मग चिकन असो, मटन असो, व्हेज असो, तुम्ही सांगाल ते 1 तासाच्या आतमध्ये हजर. सांगाल ते येतं की नाही? आपण पण मागवतो की नाही? आता रे आम्हाला सवय झाली, ते पोरं ऐकतच नाहीत ना. तसं होतं घरात. येतं, फोन केल्याने येतो. आईस्क्रीम सुद्धा फोनवरती येतो. त्या आईस्क्रीमची किंमत किती असते? 100 रुपयाचा आईस्क्रीम 200-300 रुपयाला. आता हीच तर सिस्टीम आहे ना. त्यांनी किती पैसे गुंतवले? किती झोमॅटोची हॉटेल आहे? एक सुद्धा नाही. पण त्यांनी काय केलंय? काय गुंतवलं? बुद्धी गुंतवली. बुद्धी गुंतवल्यामुळं काय झालं की त्यांनी लाखोचा 4 लाख कोटी कमवले. कोणाला कळलं नाही. असा अभ्यास पाहिजे. राजकारणामध्ये कोण शिकवत नाही. राजकारणामध्ये सांगतात या झेंडे आहेत काय, त्याला काठी लावा, तो धरा, तो दिसायला पाहिजे, हात वर करा. अरे हात मोडला तरी खाली करा म्हणून कोण सांगत नाही. त्याला राजकारण म्हणतात. सगळ्यांना सांगून ठेवतो. मीही राजकारणातलाच माणूस आहे, पण झेंडे धरायला सांगितले की जात नाही. कारण हा झेंडा आपलं काही करत नाहीये. राजकारणाचे झेंडे त्यांच्यासाठी फुलतात, जे वरिष्ठ नेते आहेत त्यांची घरदारं ते फुलवतात. कालांतराने काय होतं त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही. आपल्याला राजकारण पण पाहिजे का? तो आपला भाग नाहीये. आपण नुसतं मतदार व्हायचंय नाही, तर आपल्यालाही आपला अधिकार पाहिजे. आपण आपला अधिकार म्हणून मतदान करतो, पण योग्य व्यक्तीला केलं पाहिजे. हा निश्चय पाहिजे. कोण कुठून सांगायला आला आपण मला पटतं ते माझं मत, आपण दुसऱ्याच्या मतावर, त्यानं सांगितलं याच्यावर द्या, मी नावं घेत नाही भाऊ, ताई ओरडेल मला, मी नाही ताई, त्याच्यामुळे मी नावं घेत नाही, याच्यावर द्या, हे बघा हे दाखवतंय, याच्यावरती टाका, समजलं का? मग आपण काय करतो? आपलं मत नव्हे ते सांगणाऱ्याचं मत. कोणाचं मत? आपलं आहे ते. तुम्ही देता ना सगळी, आपलं मत देता. त्या निवडून आलेला 5 वर्षात भेटतो काय हो? त्याचा दुपारी 2:30 वाजता, 5 वाजता मतदान सांगणार आहे, 2:30 वाजता फोन स्विच ऑफ. तो मतमोजणी होईपर्यंत, पडला तर आणखी 4-5 दिवस बंद. भेटतो तो कधी? पडलेला भेटलाय कोणाला? पण इथं तसं नाहीये. ग्राहक संस्थेमध्ये तसं नाहीये. ग्राहक मध्ये काम करणारा माणूस रोज भेटणार, पण कधी फसवणार नाही. मग कोणाची संगत करायची? तुम्ही करा. का आपल्याकडे मला काही लोकांनी सांगितलं, आणि मी मीटिंग मधून पण सांगतो की साहेब तुम्ही जर एवढं सगळे चांगले विचार मांडता तर तुम्ही एक पक्ष काढा. तर म्हटलं का काढायचा पक्ष? आम्ही सगळे नेते होऊ ना. काय इच्छा आहे हो, काय इच्छा आहे बघा ना. तुम्ही एक पक्ष काढा. म्हटलं ठीक आहे, पक्ष काढला, पुढे काय करायचं? आम्हाला नेतेपद मिळेल ना. भाई नेतेपद तुला नक्की मिळेल, पण तू उद्या नेता होऊन अनेक लोकांच्या जर का घर फोडलीस तर करायचं काय? आपली संस्था काय कामाची राहील का? नाही. मग हे काय आहे? हे लोक उपयोगी एक व्रत आहे. हे लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे. ज्यांच्यावर खरोखर अन्याय होतो त्यांच्यासाठी काम करायचं आहे. जे खरोखर न्याय मागू शकत नाही आणि मागून सुद्धा न्याय मिळत नाही अशा लोकांसाठी काम करायचं आहे.
म्हणून आज तुमचा मुंबईमध्ये विजय झाला. पहिल्या विजयात 8 जण नियुक्त झाले. या मुंबईवर राज्य करणार लोककल्याण राज्य करणार. तुम्हाला मी सांगतो, भविष्यात प्रत्येक रेशनिंगच्या दुकानामध्ये आणि प्रत्येक रेशनिंग कार्यालयामध्ये लोककल्याणच्या लोकांची नावं असतील की अमुक अमुक व्यक्ती या कमिटीवर आहे, त्याचा फोन नंबर असेल. तुम्हीच नको, आजूबाजूच्यांना पण सांगा की हे निवडून आले, हे नियुक्त झालेले आहेत. निवडून नाही आले, नियुक्त झाले. सरकारने यांची नियुक्ती केलेली आहे. काय केली नियुक्ती? तर ग्राहक म्हणजे कोण? कार्ड होल्डर, रेशनिंग कार्ड होल्डर, रेशनचं बोलतोय मी म्हणून. म्हणजे तो ग्राहक आणि सरकार याच्यामधला जो दुवा आहे ते हे ग्राहक परिषदेचे सदस्य आहे.